एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला आहे ना एक रेसिपी शेअर करेल कोलंबीची आणि इव्हिनिंगचं रुटीन शेअर करेल तुमच्याजवळ। सो थोडासा पाऊस पडत होता, खूप दिवसांनी पावसाचं वातावरण झालेलं। सो ही कोलंबी मी दुपारीच अगदी वॉश करून ठेवलेली, त्याला ना हळद मीठ तिखट लावून ठेवलेलं। आता ग्रेव्हीसाठी मी घेतलं आहे कांदा, टोमॅटो, खोबरं, लसूण खूप आणि थोडंसं अद्रक। आता आहे ना आपल्याला कढईमध्ये भाजून घ्यायचे। सो मी पहिला कांदा भाजून घेते, अगदीच थोडासा त्याचा हलकासा कलर चेंज होईपर्यंत त्याला अगदी नीट भाजून घ्यायचे चांगल्या प्रकारे। माझ्याकडे रेडीमेड नव्हतं, म्हणजे माझ्याकडे आठवडाभराचं केलेलं असतं, पण आता ते संपलं आहे, त्याच्यामुळे आता मला वाटण आहे ते प्रिपेअर करावं लागते। सो कांदा तो भाजून झाल्यानंतर थोडासा त्याच्यामध्ये मी आता खोबरं टाकले। खोबरं थोडंसं ओलसर आहे आणि नंतर जे लसूण आणि अद्रक होतं ते पण टाकून घेतलं। आता ह्या सगळ्यांना एकत्र भाजून घेईल, जोपर्यंत थोडंसं खोबरं आहे ते असं ब्राउनिश होत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचं, कारण का मग कच्चापणा राहिला ना मग ते भाजीला टेस्ट एवढी चांगली येत नाही, त्याच्यामुळे अगदी नीट भाजून घ्यायचं। ते भाजून झाल्यानंतर मग मी थोड्या वेळाने त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करेल। सो असा त्याचा कलर चेंज झाल्यानंतर ना आपल्याला मग बाकीचं टाकायचं आहे। तुम्ही बघू शकता खोबऱ्याचा थोडासा कलर आहे तो चेंज झाला आहे। नंतर मी टोमॅटो ॲड केला। टोमॅटो मी अगदी ह्याच्यामध्ये सांगू तुम्हाला 2 टोमॅटो घेतले आणि 3 कांदे घेतले आणि थोडंसं खोबरं घेतलं ग्रेव्हीसाठी, कारण का भातासोबत आणि भाकरीसोबत खाण्यासाठी असं म्हणून ग्रेव्ही जास्त अशाप्रमाणे घेतले। सो टोमॅटोचा थोडीशी जी साल असते ना टोमॅटोच्या वरची ती थोडीशी अशी निघण्यासारखं आलं ना की समजून जायचं टोमॅटो आहे तो भाजून झाला। जर टोमॅटो अगदी व्यवस्थित भाजला ना की ग्रेव्हीला आहे ना पाणी सुटत नाही, नाहीतर मग काय होतं ग्रेव्हीला आहे ना पाणी सुटतं, म्हणजे ग्रेव्ही एका साईडला आणि पाणी असं दिसतं, त्याच्यामुळे नीट भाजून घ्यायचं। आता सो हे सगळं आहे ना मी ते ग्राइंड करून घेणार आहे, अगदी स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची। स्मूथ पेस्ट केली ना की ती चांगलं दिसतं। आणि इथे कुकीचं बघा काय चालू आहे, सकाळपासून तिने आहे ना तो पिल्लूचा टॉय घेतला आणि तिचे प्रयत्न चालू आहेत त्या टॉयला ना डिस्ट्रॉय करायचं, म्हणजे फाडून टाकायचे तिचे प्रयत्न चालू आहेत। आता ते कधीपर्यंत सक्सेस होते काय माहिती, आणि ती देत पण नाही आहे ती। आम्ही जर उचलायला गेलो ना तर ती लगेच ते घ्यायला जाते। सो वाटण बारीक अशा प्रकारे मी करून घेतलं, अगदी बारीक करून घ्यायचं, जाडसर नाही करून घ्यायचे, बारीक करून घ्यायचं अगदी। सो आता पॅन घेतला आहे, कढई घेतली आहे, कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आहे। थोडंसं तेल जास्तच ॲड करते, कारण का नॉनव्हेज बोललं ना की थोडंसं असं तेल तर्री असं असलं ना की खायला मज्जा वाटते आणि दिसायला पण छान दिसतं। सो थोडंसं जास्त प्रमाणात तेल ॲड केलं आहे। आता जी वाटण केलेलं ते टाकण्याच्या आधी थोडंसं लाल तिखट ॲड करायचं आहे तेलामध्ये, थोडंसं गरम झाल्यानंतर। ते केल्याने काय होतं, ग्रेव्हीची आपण कुठली पण भाजी करतो ना जेव्हा लाल तिखट आपण तेलामध्ये टाकतो ना थोडासा रेडिश असा कलर येतो भाजीला, म्हणजे ग्रेव्हीला वगैरे असं रेडिश कलर येतो चांगला। त्याच्यामुळे असं थोडंसं टाकून आपण त्याला परतलं आणि लगेच वाटण टाकायचं, कारण का जो मसाला आहे ना तो तेलामध्ये जळण्याची शक्यता खूप असते, त्याच्यामुळे लगेच त्याला मिक्स करून लगेच वाटण टाकायचं आणि नीट असं हलवून घ्यायचं। सगळा स्मोक फोनवरती येतो आहे, कारण का फोन स्टँडला लावला जवळच, त्याच्यामुळे। सो ते टाकल्यानंतर तुम्ही बघता विदिन सेकंड जो कलर आहे ना तो नॉर्मली असं चेंज झाला, ऑलरेडी होता टोमॅटोचा कलर आलेला, पण त्याच्यामुळे अजूनच चांगला कलर येऊन गेला आहे जे आपण तेलामध्ये टाकलेलं ना लाल तिखट त्याच्यामुळे। सो आता ह्याला चांगलं परतवून घ्यायचं, अगदी तेल सुटेपर्यंत त्याला शिजवून घ्यायचं आणि मस्त लागते ही ग्रेव्ही। तुम्ही पण कधीतरी ट्राय करा ही रेसिपी, जर तुम्ही अशी ट्राय केली नसेल ना तर अशीवाली रेसिपी कधीतरी ट्राय करा। सो आता ह्याला वाटणाला नीट अगदी परतवून घ्यायचे। खूप सारं वाटण घेतलं आहे, कारण का मला ग्रेव्हीसाठी पण हवे आणि भातावर पण हवे, त्याच्यामुळे मग मी जास्त असं वाटण घेतलं आहे। नीट अगदी परतवून घ्यायचं आहे त्याला, अगदी तेल सुटेपर्यंत चांगलं परतवून घ्यायचं आहे। आणि मग आपले जे घरगुती मसाले असतात, ज्या मोमेंटला त्याला तेल सुटेल ना त्या मोमेंटला आपल्याला घरगुती मसाले टाकायचे आहेत। आणि आता मी थोडा वेळ लीड ठेवलेली, त्याच्याने कसं होतं थोडंसं तेल वगैरे सुटतं आणि शिजण्यासाठी ना चांगली मदत होते ग्रेव्ही। सो आता घरचे मसाले ॲड करते। लाल तिखट मी ऑलरेडी कोलंबीला पण लावलेला आणि मगाशी पण टाकलेलं, त्याच्यामुळे मी कमी ॲड केलं। गरम मसाला टाकला, धणे पावडर टाकली आणि किंचितशी हळद टाकली, बस। बाकीचे काहीही मसाले मी ॲड केले नाही आहेत त्याच्यामध्ये। सो एवढेच जर तुम्ही मसाले ॲड केले ना, आणि जर तुम्ही वाटणामध्ये आपली लाल मिरची असते ना ती देखील तुम्ही टाकली ना तरी देखील चांगला कलर येतो, कधीतरी ट्राय करा। जी सुकी लाल मिरची असते
त्याला काश्मीरी मिरची का काय तरी असं म्हणतात, ती मिरची आपण जर वाटणमध्ये टाकली ना तर मस्त त्याचा पण कलर येतो. सो तेव्हा तेलात टाकायची आपल्याला लाल तिखट जरूरत नाही आहे. सो आता जे आहे मसाले टाकल्यानंतर मी ना ते अगदी परत एकदा व्यवस्थित परतवून घेईल. आणि आता मी काय करणार आहे, मसाले जरासे भाजल्यानंतर ना थोडंसं मी दही ॲड करणार आहे. दहीने कसं होतं, ग्रेव्हीला बाइंड पण चांगलं येतं, ग्रेव्ही थिकनेस पण चांगली येते आणि चांगला तर्री पण येते अजून एकदा, आणि टेस्टला पण चांगलं लागतं. हे एवढं सगळं दही टाकल्याचे फायदे होतात. सो दही टाकल्यानंतर ना कंटिन्यू हलवत राहायचे, कारण का ना दही फाटण्याचे ना खूप चान्सेस असतात. सो अगदी कंटिन्यू नीट व्यवस्थित हलवत राहायचे. जिथे जिथे दही दिसेल ना, दहीचे असे गुठळे दिसतील तिथे तिथे नीट हलवत राहायचे, नाहीतर मग ते फाटून जातं आणि मग ग्रेव्ही आहे ना ती फाटते. सो दही अगदी नीट परतल्यावर आपल्याला परत एकदा लीड ठेवायचे, कारण का दही टाकल्यानंतर थोडंसं परत एकदा तेल सुटतं आणि मस्तपैकी अशी लालसर तर्री येते. ते झाल्यानंतर थोड्या वेळाने अगदी 5 ते 7 मिनिटांनी आपल्याला परत लीड ओपन करून बघायचं. सगळा स्मोक येत होता कॅमेरावरती म्हणून मी अशी लीड ठेवली. सो परत एकदा आपल्याला ते व्यवस्थित हलवून घ्यायचं. आणि आता जे मिक्सरच्या भांड्याला थोडंसं लागलेलं वाटण, त्याच्यामुळे त्याच्यात पाणी घेतलं आणि ते टाकलं आहे. तुम्ही गरम पाणी पण ॲड करू शकता ग्रेव्हीमध्ये ना. माझ्याकडनं एक मिस्टेक झाली आहे ना, मी गरम पाणी नाही ॲड केलं, असं नॉर्मल ॲड केलं. गरम पाणी ॲड केलं ना की चांगली लगेच विदिन सेकंड तर्री येते, त्याच्यामुळे गरम पाणी ॲड करा. आणि सगळं असं गडबडीत केलं ना, म्हणजे पिल्लूला सांभाळून, पिल्लूची सारखी ये जा चालू असते, त्याच्यामुळे पटपट करायचं असतं सगळं आणि शूट पण करायचं असतं, त्याच्यामुळे असं सगळ्याच गोष्टी जमत नाहीत प्रॉपर. सो जी कोलंबी मॅग्नेट केलेली ती लावून ठेवली बोलते, ती टाकली ह्याच्यामध्ये. आणि थोडासा बटाटा ॲड केले आहे मी त्याच्यामध्ये, आणि थोडीशी मी कोलंबीना काढून ठेवले फ्रायसाठी. सो बटाटा टाकला ना की मला बटाटा टाकला की खूप आवडते ग्रेव्ही, त्याच्यामुळे मग मी बटाटा आहे ना टाकतेच कोलंबीच्या भाज्यामध्ये. अगदी सुकी भाजी केली ना तरी पण कांदा टोमॅटोवर तरी पण कोलंबीची भाजी मस्त लागते. सो आता इथे मी मीठ ॲड केलं. मीठ ॲड केल्यानंतर परत त्याला आता हलवून घेणार आणि आता लीड ठेवणार आणि अगदी कोलंबी आणि बटाटा शिजेपर्यंत त्याला नीट शिजू देणार. थोडंसं पाणी ॲड करेल आणि नीट अगदी शिजवून घेईल. आणि मेन म्हणजे जर नॉनव्हेज करतोय आपण तर त्याच्यामध्ये कोकम टाकलं किंवा कोकमचं आगळ टाकलं ना तर खूप चांगलं लागतं. सो मी याच्यामध्ये कोकम ॲड केलेत. थोडंसं आंबट तिखट असा जर फ्लेवर आला ना तर चांगलं वाटतं. आणि तुम्ही बघताय चांगली अशी तर्री आली आणि ग्रेव्ही पण कशी मस्त झाली. सो आता आहे ते रेडी आहे माझी कोलंबी. कोथिंबीर नव्हती सो कोथिंबीर मी ॲड नाही केली. सो बाकी सगळं काही मस्तच होतं आणि मस्त झालेली कोलंबी. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि आता बाकीची जी कामं आहेत ती करेल. पिल्लूसाठी मी कोलंबी फ्राय करणार आहे. भाजी झाल्यानंतर दीपक पिल्लूचे टॉय अरेंज करत होता. नवीन बास्केट म्हणजे जुनी बास्केट आहे आमच्याकडे, त्याच्यात ठेवत होती, कारण का तिच्या ज्या दुसऱ्या बास्केटमध्ये ना काहीच खेळणी राहत नव्हती. सो ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करत होती. पिल्लूची जस्ट आंघोळ वगैरे घातली कोलंबी झाल्यानंतर. तिची आंघोळ घातली, तिला तयार वगैरे केली आणि मग दीपक थोडंसं सॉर्टिंग करत होता. तिची एक नॅप झाल्यानंतर, आंघोळ झाल्यानंतर तिची एक नॅप झाल्यानंतर आम्ही खाली गेलो. थोडंसं वॉच वगैरे रिपेअरिंगला द्यायचं होतं आणि दूध वगैरे आणायचं होतं, कारण का कंट्री डिलाईटचं मेंबरशिप संपलेली. सो ती आज ॲड केल्यानंतर उद्या काही येत नाही, डायरेक्ट परवा येतं, त्याच्यामुळे दूध आणायचं होतं पिल्लूसाठी रात्रीसाठी. सो त्याच्यासाठी खाली जायचं होतं. सो खाली गेलो. पिल्लूला तशीच ज्या घरच्या कपड्यांवरच तिला खाली घेऊन गेलो आणि तिला डॉग दिसला की तिथेच थांबते, तिथून हालतच नाही. त्याच्याजवळ काय तिच्या लँग्वेजमध्ये गप्पा मारत होती काय माहिती. पाऊस पण सकाळी म्हणजे दुपारी असा पडून गेला, त्याच्यामुळे थोडासा ओलसरपणा होता. आणि पिल्लू आता खूप दिवसांनी तुम्ही बोलू शकता बाहेर जाते, कारण का थोडंसं बरं नव्हतं, मग हवा थंड, त्याच्यामुळे मग तिला मी बाहेर पण असं न्यायची नाही, बाईकवर न्यायची नाही, खाली न्यायची अशी वॉकला, पण असं बाईकवर वगैरे घेऊन जायची नाही मी. सो आता इकडे तिकडे तिचं बघणं चालू आहे. आणि गाडी दिसली ना की ती खूप म्हणजे खूप हॅप्पी होते, कारण का गाडीवर तिला फिरायला जाम आवडतं आणि इकडे तिकडे बघायचं, उभं राहायचं म्हणजे तिला खूप आवडतं. तिकडून आल्यानंतर तिला हे पण माहिती आहे की आपलं डोअर कुठे आहे, चावी लावून डोअर ओपन करायचा ते देखील माहिती आहे. आणि संध्याकाळी ना तिला थोडंसं लेट जेवायला दिलेलं, अगदी 4 वाजता दिलेलं, त्याच्यामुळे मग उठल्यावर तिला काय भरवलं नाही, तसंच घेऊन गेलेली, कारण का 6च्या दरम्यान आम्ही खाली गेलेलो. मग आल्यानंतर ना तिला दूध बिस्किट भरवत होती. आज तिला काही मी असं केलं नव्हतं, चिला किंवा मालपोहा वगैरे, दूध बिस्किट भरवलं, जे डाईटवालं बिस्किट असतं ना ते तिला भरवलं, दूध आणि बिस्किट. कारण का तिला फ्रूट्समध्ये ना ॲपल दिला ना, डेली ॲपल दिले की ती खात नाही, आणि तिला बनाना डेली दिला ना ती बनाना डेली बेसिसवर खाईल. पण तिला तर सध्या बनाना नाही द्यायचं आहे, कारण का थोडंसं सर्दी कफ वगैरे झालं आहे, त्याच्यामुळे मी बनाना आहे ना थोडा अवॉइड करते. आणि असं जे वरचं खाणं असतं म्हणजे
चिला बोला काही असं, तर मी तिला असं देत राहते. किंवा उत्तप्पा रव्याचे आप्पे असे इव्हिनिंगच्या टायमिंगला ना मी तिच्यापुरते असं थोडंसं करते, 2-3 आप्पे तिच्यासाठी सफिशियंट होतं तेवढं. सो अशा गोष्टी करून तिला देते. त्याच्यानंतर मग सगळी कामं वगैरे अर्धी आवरल्यानंतर तिला भरवून झाल्यानंतर तिचं तुम्ही बघते अगदी स्टूलसोबत इतकी ती खेळते ना सध्या, म्हणजे हल्ली ना खूप भयंकर पसारा करायला लागले ती. कुठल्या गोष्टीसोबत खेळणं कमी आणि ती वस्तू जागेवर असते ना की तिला कशी डिस्ट्रॉय करायची, कसा तिला जी चांगली ठेवलेली वस्तू आहे कशी ती नीट नाही ठेवायचं ते तिच्याकडनं आता शिकायला चांगलं आहे. म्हणजे कुठलीच वस्तू ती अशी स्टेबल ठेवून देत नाही, सगळं हलवत बसते. सो तिच्याजवळ जरासा टाईम स्पेंड केला. आम्ही पण चहा वगैरे पिलो आणि आता किचनच्या कामाकडे. भाजी तर ऑलरेडी झालेली माझी, पण बाकीची जी कामं होती म्हणजे पिल्लूला दाल खिचडी केलेली, बॉईल करून ठेवलेलं कुकरला, सो त्याला फोडणी द्यायची होती. प्लस कुकीचा कुकर लावून घेतलेला मी. खाली जायच्या आधीच सगळं कुकरचं कामं करून घेतलेली आणि भाजी पण करून घेतलेली. फक्त मला आता पिल्लूचं जे आहे त्याला फोडणी द्यायचे, थोडीशी भांडी आहेत ते घासायचे आहेत आणि भाकरी करायच्या, बस. अजून असं काहीच नाही आहे, कारण का पटपट आवरून घेतलं मी. आणि सध्या तरी मी किचनची कामं करताना ॲप्रॉन आहे तो मस्ट घालते. भांडी धुताना सगळं पाणी येऊन उडून टी शर्ट खराब होतं किंवा तेलाचे डाग पडतात, किंवा आपण ब्लॅक वगैरे टी शर्ट घातलं तर काय वाटत नाही, पण असे फेंट कलरचे घातले ना की थोडं ना थोडं तरी उडतं. जरी आपण फोडणी दिली काही दिली तरी ते सगळं उडून जातं. त्याच्यामुळे मग मी ॲप्रॉन आहे ते कंपल्सरी घालायचं आता ट्राय करते. आणि आता ती मला हॅबिटच लागून गेली की काही झालं तरी ते तसं करायचं आणि घालायचं. सो आता आहे ते पिल्लूची दाल खिचडीला मी पहिला तडका देऊन घेईल आणि मग नंतर बसेल परत एकदा, कारण का आज आहे विकेंडचा वार. म्हणजे तुम्ही जर बिग बॉस बघत असाल ना तर तुम्हाला माहिती असेल सॅटर्डेला भाऊचा धक्का लागतो बिग बॉसमध्ये. सो ते बघायचं होतं, त्याच्यामुळे मला पटपट कामं आवरायची होते. म्हणून खाली जायच्या आधी मी ना भाजी वगैरे करून घेतलेली, कारण का आज विकेंडचा वार मला मिस नव्हता करायचा. आणि एकदा ती लत लागते ना बिग बॉसची की चांगलीच लागते. सो मला पण ती लागून गेली आहे. सो 9 वाजले की तो फोन म्हणजे बघायला चालूच करते मी. सो पटकन पिल्लूला आहे ना पिल्लूच्या भाजीला तडका देते. ते तडका तिला देऊन झाल्यानंतर बाजूला तुम्हाला कॉर्नरला दिसते मी कोलंबी फ्रायची थोडीशी तयारी पण करून घेतली आहे, कारण का तवा तापलेला आहे. भाकरी केल्यानंतर तवा तापलेला असेल. सो विदिन सेकंड मला त्याच्यावरती कोलंबी फ्रायला टाकायची आणि दीपकला लागलेली भूक. सो त्याला संध्याकाळी मी मॅगी करून दिलेली, मी काय खाल्ली नाही. सध्या थोडासा पोर्शन जेवणाचा कमी करते, खाते सगळं काही पण पोर्शन आहे तो कमी केला आहे, मेंटेन ठेवला आहे. आणि आता इथे आम्हाला मी भाकरी घालून घेते तांदळाची, कारण का गव्हाचं पीठ आहे ना संपलेलं. सो तांदळाच्या भाकऱ्या घालून घेते. सो आता 2च फक्त भाकऱ्या घालणार आहे, जास्त घालणार नाही. दीपकला तर भाकरी आवडत नाही, तुम्हाला तर माहिती आहे. आणि म्हणजे ऑलरेडी मी तुम्हाला भरपूरदा सांगितलेलं आहे. आणि माझ्यापुरती मी 1 घालणार आहे, कारण का भाकरी तर मला खूप आवडते. तांदळाचीच आवडते, अशी दुसरी आवडत नाही. आवडते दुसरी पण अशी एकदम अशी खूप नाही आवडत. सो आता इथे पटकन भाकरी घालून घेते. आणि मला पहिलं आहे ना जेवणामध्ये आहे ना मला पहिली भाकरीच आलेली. आणि माझी आजी होती ना तिने मला भाकरी शिकवलेली. चपाती मला जमायची नाही, पण मला भाकरी अगदी प्रॉपर जमायची. एवढी अशी गोल वगैरे येत नाही, गोल वगैरे येते पण कधी कधी येत नाही, कधी कधी ब्रेक होते. पण तांदळाची ना मला नीट अगदी चांगली येते आणि मला खूप आवडते. आणि असं पण नाही की ती जाड असते, अगदी पातळ येते मला, सॉफ्ट पण होते. कारण का मम्मीने पीठ पण मला तसं दिलं आहे त्याच्यामुळे. सो आता भाकरी आहे ती 1 घालून झाली, आता दुसरी घालते. दीपकने तर मला आधीच सांगितलेलं जर भाकरी पातळ असेल तरच मी खाईल, जर भाकरी जाड असेल तर मी खाणारच नाही. त्याचं ना नेहमी असंच असतं, नेहमी त्याचं सांगणं हेच असतं. सो आता ही 1 भाकरी झाली, आता लगेच दुसरी भाकरी घालून घेईल की झालं. आणि मग कोलंबी ठेवेल एका बाजूला तव्यावरती, तोपर्यंत दीपकला वाढून घेईल आणि थोडीशी भांडी ती घासून घेईल. मग माझी जी कामं होती ती आवरून गेली समजा. आणि मग आता नंतर मग बिग बॉस जेवण करायचं, जेवता बिग बॉस बघायचं आणि त्याच्यानंतर मग बाकीची कामं. पिल्लूला पण भरवायचं होतं. पिल्लूला मी ऑलमोस्ट ना 8च्या दरम्यान आहे ना दूध आणि बिस्किट दिलेलं आहे, त्याच्यामुळे थोडंसं म्हटलं तिला लेटच भरवेल, कारण का नंतर मग तिला खायला नाटक करते. आणि मग नंतर तिला थोडंसं असं लवकर भरवलं ना की मग तिला भूक वगैरे लागते आणि मग रात्री 10 वेळा उठत बसते. सो आता इथे 2nd भाकरी घालते आणि मग दीपकला जेवायला वाढून घेईल.
आली थांब नंतर. भाकरी झाली माझी आली. सो भाकरी झाल्यानंतर मी आता इथे कोलंबी फ्राय करते. त्याच्यासाठी तव्यावरती तेल टाकले. तोच भाकरीचाच तवा घेतला, दुसरा काही पॅन वगैरे घेतला नाही आहे. पॅन घेतला ना की त्याच्यावरचा मच्छीचा स्मेल जात नाही, त्याच्यामुळे मी तव्यावरच घालते. सो रवा आणि तांदळाचं पीठ घेतले आणि फक्त मीठ आणि थोडंसं लाल तिखट टाकलं आहे. बाकीचं काहीही त्या रव्यामध्ये टाकलं नाही आहे. कोलंबी घेतले, त्याच्यामध्ये चांगली डीप करून टाकले आणि तव्यावरती तेल टाकलं, त्याच्यामध्ये अलगद सोडून घेते. चांगलं कोटिंग असलं ना की चांगली क्रिस्पी वगैरे मस्त बनते. अद्रक लसूणची पेस्ट पण टाकून दिली आहे मी ह्याच्यामध्ये. आणि थोडंसं स्पाइसनेस आहे ना कमी टाकलं, कारण का पिल्लूला आहे ना फ्राय हा प्रकार खूप आवडतो, रव्यातला असं फ्राय केलेलं. सो तिच्याप्रमाणे आम्हाला केलं आहे. सो तिच्यासाठी सेपरेट असं केलं नाही, तीच खाणार ते आम्हीच खाणार. सो कोलंबी आहेत ते एवढ्या फ्राय पण करून देते. अगदी मोठ्या होत्या, त्याच्यामुळे फ्राय असतात ना ते चांगल्या लागतात. सो आता हे फ्राय झाल्यानंतर मग पिल्लूला आणि दीपकला जेवायला देईल. सो अशा प्रकारे सगळं फ्राय झालं आहे. वरून थोडंसं तेल टाकलं, कारण का ज्या स्टार्टिंगला टाकलं ना तेव्हा तेल थोडंसं टाकलं. आजूबाजूला एवढं लागलं नव्हतं, नाहीतर मग ते कोलंबी आहे ना थोडी जळेल आणि चिटकेल आणि जो कोटिंग लावलं आहे ना ते नीट त्याच्यावर बसणार नाही. त्याच्यामुळे परत एकदा वरतून तेल टाकून घेतलं. ते होईपर्यंत तुम्हाला तर मी मगाशीच सांगितलेलं कुकीने टेडी घेतलं आणि तिने त्या टेडीची अवस्था बघा काय केली. म्हणजे सगळा कापूस आहे ना त्याच्यातला काढला आणि सगळा पसरवून टाकला इकडे तिकडे. आणि त्याच्यानंतर माझी जी कोलंबी आहे ती एक साईड भाजून झाली, तुम्ही बघताय. आता सेकंड साईड भाजायला अशी ठेवले, मस्त लागते. आणि कोलंबी इथे रेडी आहे. आणि सो जेवण रेडी आहे. कोलंबी पण गरम करत ठेवली आहे आणि पिल्लूचा जो राईस आहे तो पण रेडी आहे. दीपकला जेवायला वाढलं आहे कोलंबी फ्राय, कोलंबीचा रस्सा, भात, कांदा आणि भाकरी. अस्सल कोकणी जेवण आज त्याला देते मी. सो आता तो जेवून घेईल आणि आम्ही सगळे जेवलो. पिल्लूनी थोडंसं खाल्लं, म्हटलं तिला नंतर भरवेल. सो नंतर तिला भरवलं. आणि तुम्ही किचनवरती पसारा बघताय की एवढा सारा पसारा पडलेला. भांडी पण मी घासली नव्हती तुम्हाला बोलल्यानंतर. तुम्हाला बोललेले मी भांडी घासेल, पण नाही घासली मी भांडी, कारण का 9 वाजून गेलेले ऑलमोस्ट आणि बिग बॉस लागायचा टाईम झालेला. आणि बिग बॉस मला ना कामं करताना, म्हणजे विकेंडचा वार असतो ना तेव्हा कामं करताना बघायला ना बोरिंग वाटतं मला. असं एका ठिकाणी निवांत बसून बघायला मज्जा वाटते. आणि दीपक पण बघत होता, त्याला विचारलं तू बघशील का, तो हां बोलला. सो त्याच्यामुळे म्हटलं चला बसून बघूया. 10:30ला तर संपतो, 10:30 नंतर मी भांडी आणि किचन आवरू शकते. आणि पिल्लू असं पण लेटच झोपणार आहे, म्हटलं तेव्हाच करेल. सो जे उरलेलं जेवण होतं, फक्त भातच उरलेला, बाकी सगळं संपलेलं. सो कारण का थोडंसंच केलेलं मी, मला माहिती होतं. आणि भात काय जास्त म्हणजे मी थोडासाच घेतलेला, कारण का मला ना आता हल्ली जास्त खाल्लं ना की हेवी होऊन जाते. लिमिटेड खायची सवय लागली ना, सो तेवढ्या पोर्शनमध्ये खाते मी. सो आता भात आहे तो काढून घेतला एका डब्यामध्ये. मी आहे ना जेवण उरलं ना की डब्यामध्ये काढून ठेवते, असं पातेला वगैरे नाही ठेवत, कारण का त्याच्यावरती झाकण ठेवलं ना तरी तो स्मेल फ्रीजमध्ये फिरत राहतो, म्हणजे स्मेल येत राहतो. त्याच्यामुळे मी डब्यात वगैरे असं काढून ठेवते. असं की किचनवरचा जो पसारा होता तो बाजूला केला. भांडी वगैरे धुवायची होती ती बेसिंगमध्ये ठेवली. आणि पिल्लूचं जे दूध होतं ते आणलेलं, सो ते गरम केलं नव्हतं मी. सो ते गरम करायला ठेवून दिलं, कारण का मग नंतर आयत्या टायमिंगला परत गरम केलं ना मग ते थंड व्हायला खूप प्रॉब्लेम येतो. आणि तुम्ही बाजूला बघताय पिल्लू पण येऊन गेली मला बघून. तिने ना माझा आवाज जरी ऐकला ना किचनमधून मी दीपकजवळ काय बोलत असेल की ती लगेच येऊन जाते. सो आता ती येऊन उभी आणि दीपकला ना हळूच बघते, ती लपते, म्हणजे त्याला बघून ती लपते की बाबा आलेत आणि आपण लपूया, असं तिचं चालूच असतं, नेहमीचंच आहे तिचं. दीपक दिसलं की माझ्या पायांच्या मध्ये असे जाऊन ना मागे पुढे लपते. आणि ती मला सांगत होती की आता उचलून घे म्हणून. सो दूध गरम करत ठेवलं आणि मग मी दीपकला म्हटलं ही हनी घे. मध होतं घरी आणि तिला आहे ना मी सध्या ना तिला कफसारखं होते, त्याच्यामुळे रात्रीचं ना थोडंसं अर्धा चम्मच आहे ना मध भरवते, कारण का जरासं तिला रात्री झोपताना थोडंसं रिलॅक्समध्ये झोपेल. त्याच्यामुळे मग मी तिला मध दिलं. आणि तिला माहिती आहे की मध मला रोज रात्री देते. आणि मग ते दीपककडे दिल्यानंतर ना ती बरोबर गेली, कारण का तिला तिचं रुटीन माहिती आहे की मला रात्री काय देतात, दिवसा काय देतात, हे काय आहे, ही बॉटल कसली आहे ते तिला माहिती.
सो ती गेली, दीपकच्या बरोबर पाठी गेली. सो तिला पाठवल्या तिकडे, दीपकजवळ पाठवल्यानंतर मग माझी कामं सुरू झाली. कारण का ती किचनमध्ये असली ना, मग ट्रॉल्या ओपन कर, आणि ना जरी सेफ्टी लॉक लावलेत ना तरी कसं होतं, सारखं प्रत्येक डोअर ओपन करावाच लागतो. मग प्रत्येक टाईमला असं ते लॉक लावणं होत नाही. जेव्हा किचनची सगळी कामं होतात ना तेव्हा ते लॉक लावलं जातं माझ्याकडनं. सो असं काहीतरी होतं. आणि आता ती गेली पिल्लू दीपकजवळ. आता पटपट मला किचन आवरून घ्यायचं आहे सगळं, आणि किचन ओटा पण धुवायचं आहे. कारण का कोलंबी घरातच साफ केलेली, साफ करून आणली नव्हती, दीपकनी आणलेली, त्याच्यामुळे ती साफ करून आणली नव्हती. कारण का तो पण स्मेल, मच्छीचा स्मेल ना, चिकनच्या स्मेलपेक्षा ना मच्छीचा जो स्मेल असतो ना तो लगेच जात नाही. त्याच्यामुळे नीट सगळं क्लीन करायचं होतं. सो डिशवॉश लिक्विड पण संपलेलं, सो ते काढून घेतलं. आणि आता पटकन भांडी घासून घेईल. भांडी खूप असली ना की मी आहे ना अर्धी थोडी घासते धुते, थोडी घासते धुते, म्हणजे असं स्टेप करत जाते. सगळी एकदमच घासून धुत नाही, थोडी करून अशी घासते. जेव्हा अशा भरपूर सारी भांडी असतात, कारण का मग ते ॲट अ टाईम धूत घासा मला जाम कंटाळा येतो. सो थोडी घासते, थोडी धुते. आता पटकन भांडी वगैरे घासून घेते. भांडी वगैरे घासून झाल्यानंतर आता किचनची टाईम आली, म्हणजे किचन ओट्याची टाईम आली. तो नीट घासायचा होता. भरपूर दिवसापासून, म्हणजे मी तुम्हाला तर खूपदा बोललेलीच आहे की फक्त मी सॅटर्डे संडे आहे ना किचन ओटा घासून घेते, नाही तर स्प्रे बॉटलने घासते, नाही तर कधीतरी खूपच खराब झाला ते दुपारी घासून घेते. कारण का रात्री एकटीच असते, दीपकची नाईट शिफ्ट असते, त्याच्यामुळे मला रात्री असं डीप क्लीन करायला जमत नाही किचन ओटा. सो सॅटर्डे संडे अगदी मी मनसोक्त किचन घासून वगैरे घेते, अगदी नीट. जिथे काहीतरी असे डाग वगैरे पडलेले असतात ना ते अगदी नीट स्क्रबरने जोर लावून अगदी घासत असते. कारण का आठवड्याची भरपाई काढायची असते. टाईल्स वगैरे अगदी नीट धुते. जे रॅक्स दिसत आहेत तुम्हाला स्टीलचे, ते जर खराब झाले असतील तर ते धुते सॅटर्डे संडे. कारण का ते खाली असतात आणि त्याच्यावरती फोडणीचं तेल वगैरे असं उडतच राहतं, त्यामुळे अगदी प्रॉपर मी धुते सॅटर्डे संडे. जेव्हा दीपक घरी असतो ना सॅटर्डे संडेला तेव्हाच दिवसा असं, म्हणजे दिवसा कधीतरीच असं धुते मी, असं रोज नाही धुत. जर कधी तेलाचे डाग किंवा तडका देताना किंवा असं जर आपण ग्रेव्हीची भाजी बॉईल करत ठेवली असेल तर थोडं ना थोडं तेल उडतं. सो तसं जर असेल तरच मी घासते, नाहीतर मग मी असं नुसतं वाईप करून घेते. आपलं लिक्विड जे DIY लिक्विड बनवलेलं आहे मी ते स्प्रे करते आणि बस मग त्याच्याने वाईप करून घेते. असं रोज घासत बसत नाही, कारण का रोज डेली घासणं पण चांगलं नसतं. कारण का जर त्यांच्या बर्नरमध्ये ना पाणी वगैरे गेलं तर गॅस लीक होण्याचे खूप चान्सेस आहे, याचं भरपूरदा मी ऐकलं आहे. सो आता किचन घासून झालं आहे, म्हणजे गॅस, टाईल्स, किचनचा ओटा, प्लॅटफॉर्म सगळं घासून झालं आहे. आता पाण्याने त्याला मस्त वगैरे धुवेल आणि एकदा वाईप करून घेईल. आणि आता फक्त किचनचं लास्टचं काम असतं किचन ओटा साफ करणं आणि खालच्या फ्लोअरवर जेवढं पाणी वगैरे सांडलेलं असतं तेवढंच क्लीन करायचं असतं. बाकीचं सगळीच कामं होऊन जातात. लास्ट किचनचं काम आपलं हेच राहतं. आणि मेन म्हणजे सिंक, आपला बेसिंग असतो तो धुवायचा असतो. सो मी गॅस आहे ना माझा महिन्यातनं एकदा ना खालून पण वॉश करते, म्हणजे जिथून जे पाईप्स दिसत आहेत तुम्हाला तिथून पण मी हे करते. असं डेली बेसिसवर नाही करत. कधीतरी असं दूध ओतू गेलं की काय ओतू गेलं तर थोडेसे असे होल्स वगैरे असतात तिथून ते पास होतं, मग फक्त वाईपनी पुसून घेते, घासत वगैरे नाही मी. सो अशा प्रकारे माझं आहे ते गॅस वगैरे अगदी नीट धुवून झाला आहे. बस आता थोडासा पिल्लूसोबत टाईम स्पेंड करणार, थोड्या गप्पा वगैरे मारू, बघू जर मूवी कुठला बघितला तर तो बघू आम्ही दोघं. कारण का दीपकला सॅटर्डे संडे सुट्टी असते ना, तर मग असाच काहीतरी टाईम घालावा लागतो. सॅटर्डेला दीपक तर नव्हता घरी, फ्रेंडसोबत आउटिंगला गेलेला, त्याच्यामुळे हाच टाईम होता आज. आणि आता गॅस क्लीन झाल्यानंतर बर्नरचे जे रिंग्स असतात त्या वगैरे वॉश केल्या, त्या लावून ठेवल्या. आता माझं किचन आहे ते पुरं क्लीन झालं आहे, अगदी नीट. जसं सकाळी आपल्याला भेटतं तसं रात्री एकदाच होऊन जातं.
सो पिल्लू इथे खेळत होती. ऑलमोस्ट 1 वाजलेला आणि पिल्लूची मस्ती चालूच होती. तिला जरा पण झोप येत नव्हती. मग सो ती खेळत होती, तेवढा पण खेळून देत होती, जेणेकरून ॲटलिस्ट रात्री आणि दिवसा तरी थोडासा जास्त झोपेल म्हणून. सो व्हिडिओ आहे तो मी इथेच एंड करते आजचा. जर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि पिल्लूनी बघते किती सारा पसरा काढलाय. बास्केटमधून खेळणी काढते आणि फेकून देते. बस एवढंच तिचं सध्याचं रुटीन बोलू शकता चालू आहे. वाजलाय 1. चला आता आम्ही थोडासा टाइम स्पेंड करू आणि झोपू. बाय बाय.